अहो, पण लोक काय म्हणतील? पहिल्या बाळंतपणाला लेकीने आईकडे यायचं, तर आईच लेकीकडे जाऊन राहिली. आता सगळ्यांना हे सांगत फिरायचं का, की माझ्या लेकीलाच इकडे यायचं नाही? काल तिला आर्याने तसं सांगितल्यापासून सुलभाची चिडचिड सुरू झाली होती. आर्या सुलभाची मुलगी पहिल्यांदा प्रेग्नेंट होती. 7वा लागला म्हणून सुलभाने माहेरी आणायचा विषय काढला, तर तिने तूच इकडे ये म्हणून सुलभाला संकटात टाकलं होतं. पण मग ती येणार नसेल आणि तू जाणार नसशील, तरी सांगावंच लागेल ना लोकांना. आणि तुला राहावेल का? श्रीने, सुलभाच्या नवऱ्याने, लगेच आपला युक्तिवाद मांडला. तुम्ही ना नेहमी दुसऱ्यांचाच विचार करा. सुलभा वैतागली. आता तरी तिच्याकडे दुसरं काही उत्तर नव्हतं. हे सगळं सुलभाला माहीत का नव्हतं? पण इथल्या अडचणीही नजरेआड करून चालणार नव्हतं. श्रीला हल्ली बरं नसतं. स्वतःहून काही सांगणाऱ्यातला तो नाही. शिवाय इथलं सगळं कसं एकमेकांनी ठरवून घेतलेलं आहे. ती आणि श्री दोघे सकाळी 8ला घर सोडतात. सौरभ तिचा मुलगा 12 वाजता जातो. त्याच्या यायचा काही टाईम नाही. तोच जाताना लारूला तिच्या नातीला शाळेत सोडतो. प्राची तिची सून 2 वाजता जाते. स्वतः सुलभा 3 वाजेपर्यंत येते आणि येताना नातीला शाळेतून आणते. मग ती आणि लारू. मम्मी रात्री कधी येते हे लारूला कळतसुद्धा नाही. सुलभाला वाटलं, आर्याला हे सगळं कळत कसं नाही? फक्त नवऱ्याचाच विचार करायचा. लारू आता मोठी होते. तिला नोकरावर सोडून कसं चालेल? हे बघ, तू आता फार विचार नको करत बसूस. उद्या रविवार आहे ना, तू आर्याकडे जा. अमितही असेल उद्या घरी. तो नक्की काढेलच काहीतरी मार्ग यातून. आर्याही ऐकेल त्याचं. सुलभा काहीच बोलत नाही. बघून श्रीला थोडं वाईटही वाटलं. शेवटी काही झालं तरी ती जशी आई आहे तशी बायको आणि आजीसुद्धा आहे, हे त्याला कळत होतं. आता सुलभाला जरा बरं वाटलं. तिला ते पटलं. अमित तिचा जावे खरंच खूप समजूतदार होता. श्रीचं बोलणं काही चुकीचं नव्हतं. तिला हायसं वाटलं. आर्याकडे जायला आता सुलभा ट्रेनमध्ये बसली होती खरी, पण अगदी बसल्यापासून तिच्या डोक्यात आता ते सगळं आर्याला कसं काय समजवायचं हे सुरू होतं. आज रविवार होता म्हणून फर्स्ट क्लास खाली होता. मोजून 5 जणी होत्या. दोघी डोळे मिटून बसल्या होत्या आणि उरलेल्या तिघी त्यांच्या मोबाईलमध्ये बिझी होत्या. सुलभाला वाटलं, यांना जगात काय चाललंय याची जी एवढी उत्सुकता आहे, त्याच्या कणभर तरी आपल्या शेजारी बसलेल्या माणसाच्या मनात काय चाललंय याची असती तर किती बरं झालं असतं. पूर्वी कसं ट्रेनमध्ये असलेली अनोळखी माणसंसुद्धा अगदी ओळखीचंच वागायची. खार स्टेशन आलं तशी सुलभा सवयीने उठली आणि दारात जाऊन उभी राहिली. चढणार उतरणार कोणी नव्हतं. आता पुन्हा सुलभाचं विचारचक्र सुरू झालं. रोज 2 स्टेशन आधीपासूनच अशी उतरायची तयारी सुरू होते आणि मग चढता उतरतानाची मारामारी. आपल्या माणसासाठी काय काय करतो आपण? सगळं आयुष्य कसं बांधून घेऊन जगलो. आपला विचारच केला नाही कधी. हे सगळं माहीत असूनही ही आर्या अशी कशी हट्टी झाली कोण जाणे. संसार म्हणजे एक ॲडजस्टमेंट असते, हे कसं आणि कधी कळायचं हिला? विचार झटकून टाकून सुलभा आता मजेत मधल्या खांबाला लपेटून उभी राहिली. तितक्यात तिला एक तरुण मुलगी तिच्याच डब्याच्या दिशेने धावत येताना दिसली. तिला चढणं सोयीचं व्हावं म्हणून सुलभा थोडी मागे झाली. अगदी गाडी आता सुरू होणारच इतक्यात जवळजवळ उडी मारूनच ती मुलगी गाडीत चढली. ती चढत असताना सुलभाचं तिच्याकडे लक्ष गेलं. तिने चक्क गॉगल लावला होता. संध्याकाळचे 7 वाजलेत. बाहेर चांगलाच काळोख पडलाय आणि ही गॉगल लावून कशी बाहेर पडली? थोडं विचित्र वाटल्याने सुलभा तिला न्याहाळू लागली. ती मुलगी आता दाराच्या आतल्या बाजूला टेकून उभी राहिली होती. सुलभा अशी तिच्याकडे पाहत होती, पण तरीही तिने गॉगल काढला नव्हता. काय बरं कारण असावं गॉगल लावण्याचं? काही लक्षात येत नव्हतं. अशी फर्स्ट क्लासमधून चालली आहे म्हणजे नक्की नोकरी करणारी असेलच. रोज जाणारेच पास काढतात गर्दीसाठी. मुद्दाम तिकीट काढून तरुण मुलीने जावं एवढी गर्दी सुट्टीच्या दिवशी तरी कधीच नसते. हिला आता काहीतरी इमर्जन्सी असेल का? कपडेसुद्धा कसे कपाटातून हाताला मिळेल ते ओढून घातलेले दिसत आहेत. केसाचा कट इतका सुंदर आहे, पण तो सुद्धा तसाच कसा तरी घाईत एका क्लिपमध्ये गुंडाळलाय. गॉगलचं तर काही कारणच कळत नव्हतं.
आता तिच्याकडे बघता बघता आर्याला विसरून सुलभा नकळत तिचाच विचार करायला लागली होती. पण लगेच थोड्या वेळाने आपलं असं उगाच तिच्याकडे बघणं चांगलं दिसत नाही असं वाटून सुलभा बाहेर पाहू लागली. अचानक त्या मुलीचा मोबाईल वाजला आणि सुलभाच्या कानावर शब्द पडले, मम्मी, आज खूप मोडतोड झाली. संपलंय ग आता सगळं. मी तुझ्याकडे येतेच आहे. कायमची. एवढं बोलून ते एकदम गप्प झाले. सुलभाने एकदम चमकूनच तिच्याकडे पाहिलं. क्षणभर आपण काय ऐकलं हे सुलभाला कळलंच नाही. आता ती मुलगी तोंडावर रुमाल धरून रडत होती. सुलभाला तिच्याशी काहीतरी बोलावंसं वाटत होतं, पण ते आजकालच्या मुलीच्या दृष्टीने सभ्यतेला धरून नसतं हे सुलभाला माहीत होतं. नाईलाजाने सुलभा तिच्याकडे फक्त बघत राहिली. ती मुलगी आता जरा सावरलेली दिसली. सुलभाने तिचं बोलणं ऐकलं होतं हे समजल्यामुळे असेल तिने गॉगल काढला आणि रुमालाने डोळे पुसले. डोळे रडून रडून सुजलेले दिसत होते, म्हणूनच ती गॉगल लावून आली होती. पुन्हा गॉगल लावून ती मुलगी आता सुलभाच्या मागे उभी राहिली. बहुतेक ती आता उतरणार असावी. का माहीत नाही, पण ती आपल्यासोबत उतरते आहे याचं सुलभाला जरा बरं वाटलं. बांद्रा स्टेशन आलं तेव्हा एक जरा मोठा ग्रुप चढणारा होता. नटलेल्या होत्या. बहुतेक त्या सगळ्या एखाद्या लग्नाहून परतलेल्या असाव्या. त्यामुळे त्यांचा गोंधळ होऊन उतरताना सुलभा थोडी मागे राहिली. उतरल्यावर सुलभाने ती मुलगी कुठे दिसते का पाहिलं. पुढे चालणाऱ्या माणसामध्ये ती दिसली नाही, म्हणून सुलभाने आजूबाजूला पाहिलं तर ती तिथेच समोरच्या बेंचवर बसलेली दिसली. सुलभाला ते जरा वेगळं वाटलं. ही इथे का बसली? आईकडे काही प्रॉब्लेम असेल का? काही बाई भलतं सलतं तर नसेल ना हिच्या मनात? माझ्या आर्याचंच वयाची आहे. तशी या वयात खरी समज कमी आणि हट्टीच जास्त असतं. त्यात आता मनातून तुटलेली आहे. मन थाऱ्यावर नसेल तिचं. नात्याची वीण अशी उसवायला लागली की आतड्याला घट्ट पीड पडत जातो आणि मग कोणीच आपलं वाटत नाही. सगळे परके होतात. सगळं जगणंच निरर्थक वाटायला लागतं. तिला तसंच एकटं सोडून जावं असं सुलभाला वाटेना. काय करावं काहीही न ठरवता सुलभा सरळ तिच्या शेजारीच जाऊन बसली. त्या मुलीला मात्र ते कळलंही नाही. ती तिच्यातच अगदी थिजून गेल्यासारखी बसली होती. सुलभा शेजारी बसली खरी, पण काय करायचं हे समजत नव्हतं. तिच्या लक्षात येऊ नये म्हणून सुलभा उगाचच एका दिशेने बघत राहिली. तोच तिला एक तरुण घाईघाईने तिच्याच दिशेने बघत बघत येताना दिसला. थोडा जवळ आल्यावर कळलं तो त्या मुलीकडे पाहतच येत होता. तो तिचा नवरा असेल का असं सुलभाच्या मनात येतही न येतंय तोपर्यंत तो येऊन सरळ त्या मुलीच्या शेजारी बसला देखील. शेजारी बसल्याबरोबर एकदम झटकन त्याने तिला जवळ घेतलं आणि सॉरी तनू एवढं बोलला मात्र. ती मुलगी लगेच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून गदगदून रडायलाच लागली आणि म्हणाली, परत माझ्यासोबत असं कधीच नको वागू. मी तुझ्यावर खूप जीवापाड प्रेम करते. तोही म्हणाला, माझंही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे. सुलभाने ओळखलं. आता सगळं ठीक होईल. जायला हरकत नाही. सुलभा उठली. चालता चालता सुलभा विचार करत होती. विवाहाच्या बंधनाला कायद्याची चौकट असते खरी, पण ते तोडताना ते टिकवायचे कोणतेही कायदेशीर नियम नसतातच कधी. ते मनाने मानलेले बंधन असतं आणि मनाने टिकवून ठेवलं तरच राहतं. म्हणूनच संसारात खरं तर हा बॉन्डच जास्त महत्त्वाचा. जिना चढता चढता सुलभाने मागे वळून त्या बेंचच्या दिशेने पाहिलं. ती दोघं आता अगदी हातात हात धरून बोरिवलीकडे जाणाऱ्या ट्रेनसाठी उभी होती. घरी जाण्यासाठीच असणार हे सांगायची गरजच नव्हती. सुलभाला आता खूप छान वाटत होतं. आज नकळत ती दोन मनाच्या अटूट बंधनाची एकमेव साक्षीदार झाली होती. आर्याच्या हट्टाचा आता ती वेगळ्या दृष्टीने विचार करू पाहत होती. आर्याची वाटचालही अशाच एका बॉन्डिंगकडे होताना तिला पाहायचं होतं. आर्याचा हट्ट वावगा नव्हता या विचारात सरशी सुलभा उत्साहाने भरभर चालू लागली. मला असं वाटते, प्रत्येक नवरा बायकोमध्ये भांडण तर होतातच, पण ते नातं टिकवण्यासाठी त्या नात्याला विश्वास व प्रेम असणे फार गरजेचे आहे. भांडणामुळेच दोघे एकमेकावर किती प्रेम करतात हे लक्षात येते. नवरा बायकोचं नातं खूप अटूट असतं. त्या दोघांमध्ये कितीही भांडण झाली तरी पण ते जास्त वेळ एकमेकापासून दूर राहू शकत नाही. तुम्हाला काय वाटते हे कमेंट्समध्ये सांगा. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली
हे कमेंट्सद्वारे नक्की कळवावे. व चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या वीणा व्हॉईस मराठी स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण संपूर्ण कथा शेवटपर्यंत ऐकल्यामुळे आपले मनापासून धन्यवाद.